भाजपचे नेते प्रवीण दरेकरजी आपल्यासोबत जोडलेले आहेत। प्रवीण दरेकरजी, आपण पाहतो मनसे ठाकरे सेना युती संदर्भात उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया आता समोर आली। जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। कसं पाहता याकडे? महाराष्ट्राच्या मनात काय आहे आणि उद्धवजी ठाकरे साहेबांची प्रतिक्रिया यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी स्वयंस्पष्ट आणि दिशादर्शक अशा प्रकारचं उत्तर दिलंय की मागच्या 2 निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात हेच होतं की 2 भावांनी एकत्र यावं आणि त्या ठिकाणी राजकारण करावं किंवा मराठी माणसांसाठी काम करावं। परंतु महाराष्ट्राच्या मनात होतं ते झालं नाही, कारण यांच्या मनात काही वेगळं होतं आणि केवळ त्यांचं मन नाही, आणखी त्या मनाला आणखी 1-2 कंगोरे आहेत। त्यांचं अंतर्मन काय बोलतंय हाही त्या ठिकाणी विषय आहे। मला अजिबात असं वाटत नाही, कारण शेवटी उद्या तिकीट वाटप आहे, वैचारिक झालेले मतभेद आहे, त्यांना आघाडीला सोडावं लागणार आहे। आघाडीला ते महाविकास आघाडीला सोडतील का? राज ठाकरे साहेबांच्या अटी शर्ती आहेत, झालेला मानापमान आहे, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यातनं ती युती असंभव आहे असं मला वाटतं। परंतु 2 कुटुंब एकत्र येत असतील तर त्याच्याबद्दल आम्हाला काही असूया असायचं कारण नाही, कारण कुटुंब वत्सल अशा प्रकारचा महाराष्ट्र आणि त्यानिमित्तानं ते एकत्र आले तर आनंद आहे, पण राजकीय वाटाघाटी किंवा तडजोडी होऊन एकोप्यानं ते सामोरं जातील असं मला अजिबात वाटत नाही। धन्यवाद प्रवीण दरेकरजी, तुम्ही TV9 शी बोललात त्यासाठी। आणि राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे सर आपल्यासोबत जोडले होते, त्यांचे देखील धन्यवाद तुम्ही केलेल्या विश्लेषणासाठी। तर मनसे सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। मात्र दोन्हीकडून बोललं जात आहे की सकारात्मक आहोत, मात्र प्रस्ताव अद्याप कुणी पाठवलेला नाही। मात्र महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असं उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातली ही मोठी बातमी, मनसे ठाकरे सेनेच्या युतीच्या चर्चांवर उद्धव ठाकरे यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे।